अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी उडदाचे वडे किंवा उडदाच्या भजे आवर्जून केले जातात। तर आज आपण इथे सोडा न टाकता कमी तेलकट होणारे उडदाचे भजे याची रेसिपी बघणार आहोत। तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्याच्यासाठी अर्धी वाटी उडदाची डाळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून 5 तास भिजवून घेतलेली आहे। 4-5 तासापेक्षा जास्त उडदाची डाळ भिजवायची नाही, नाहीतर उडदाची डाळेला एक उग्र असा वास येत असतो आणि उडदाची डाळ जर कमी वेळ भिजवली तर मग भजे आपले कडक होण्याची शक्यता असते आणि भजे फुगत सुद्धा नाहीत। आता या डाळीतलं पाणी काढून घेतलं आणि पाणी काढल्या लगेच ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। हे पाणी फेकायचं नाही, भजींच्या पिठासाठी गरज पडली तर आपण हेच पाणी वापरणार आहोत। डाळीतील पाणी काढून डाळीला खूप सुद्धा सुकवून घ्यायचं नाही। आता बघा या डाळीमध्ये थोडंसं पाणी आहे, लगेच या डाळीला दळून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये 1 इंच अद्रकचा तुकडा कापून टाकलेला आहे आणि बघा इथे पाणी न टाकता डाळ दळून घेतलेली आहे। तरी ते डाळ अतिशय चिकट झालेली आहे, त्याच्यामुळे पुन्हा त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी टाकलं आणि मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। डाळ जर बारीक होत नसेल तर मध्ये मध्ये चमच्याने डाळीला मिक्स करायचं आणि डाळ दळून घ्यायची आहे। तर बघा उडदाची डाळ चिकट असते आणि त्याच्यामुळेच या पद्धतीचं टेक्स्चर या डाळीला येत असतं। डाळ दळल्यानंतर डाळीचे थोडेफार जाड तुकडे राहिले तरी चालतील। आता ही डाळ एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। तर बघा डाळ बरीच अशी सुकलेली आहे, भजींना जसं पीठ लागतं तसं पीठ तयार नाही, म्हणून याच्यामध्ये 1 किंवा 2 चमचे पाणी टाकायचं आणि मिनिटभर या डाळीच्या पिठाला आपल्याला फक्त फेटून घ्यायचं आहे। उडदाचं पीठ फेटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हवा जात असते आणि त्याच्यामुळेच हे पीठ हलकं फुलकं होत असतं आणि थोडंसं फुगत असतं। इथे पाणी कमी होतं म्हणून पुन्हा मी 1 चमचा पाणी टाकलं आणि बघा या डाळीला फेटून घेतलेलं आहे आणि डाळीचं टेक्स्चर बघा या पद्धतीचं झालेलं आहे। एकदम क्रीम सारखी आपली डाळ तयार झालेली आहे आणि इथे पिठाचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे, अतिशय लाईट कलर आपल्या डाळीच्या पिठाला आलेला आहे। या पद्धतीचं टेक्स्चर आल्यानंतर आपलं पीठ तयार आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकलं, त्याच्यामुळे भजे कुरकुरीत होतात। छोटा पाव चमचा हिंग आणि छोटा पाव चमचा हळद टाकलेली आहे। तर हळद भजींना चांगला कलर येण्यासाठी टाकलेली आहे। 4 मिऱ्या खलबत्त्यामध्ये कुटून टाकलेल्या आहेत। चवीनुसार मीठ टाकायचं आणि भरपूर अशी याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। मी ते लहान मुलांना खायचे आहेत म्हणून हिरवी मिरची टाकली नाही, तुम्ही हिरवी मिरची सुद्धा टाकू शकता। पुन्हा त्याच्यामध्ये अर्धा चमचा पाणी टाकलं आणि या पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा चांगलं फेटून घेतल्यानंतर उडदाचं पीठ आणि जे टाकलेलं आहे बेसन पीठ दोन्हीही चांगलं इथे फुललेलं आहे। आता आपलं इथे परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे। बऱ्याच जणांना समजत नाही की पीठ तयार झालेलं आहे किंवा जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी बघा हे पीठ थोडंसं घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये टाकायचं आहे। तरी ते बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं। पीठ तरंगून वरती आलं म्हणजे आपलं इथे भजींसाठी परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि गरमागरम तेलामध्ये भजी आपल्याला सोडून घ्यायचे आहेत। तर बघा या पिठामध्ये आपण बेसन पीठ टाकलेलं आहे। बेसन पिठामुळे हे भजे कुरकुरीत सुद्धा होणार आहेत आणि आपण पिठाला चांगलं फेटून घेतल्यामुळे भजींना चांगली जाळी सुद्धा पडणार आहे। आता गरमागरम तेलामध्ये सगळी भजी टाकून घ्यायची आहेत। जशी आपण बेसन पिठाची किंवा कांद्याची भजी टाकतो त्या पद्धतीनेच भजी टाकलेली आहे। तरी ते एकमेकांना टच करून भजी टाकायची नाही, थोडं थोडं अंतर ठेवून भजी टाकायची आहेत। तर बघा भजींना या पद्धतीचा कलर आला की लगेच गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। खूप लो फ्लेमवरती सुद्धा भजींना तळायचं नाही। लो फ्लेमवरती जर ही भजी तळली तर ती निब्बर होतात आणि हाय फ्लेमवरती जर तळली तर आतमध्ये भजी तळल्या जात नाही आणि भजी तेलकट सुद्धा होतात। गॅसची फ्लेम मीडियम केल्यानंतर कंटिन्यू या भजींना या पद्धतीने अलटपलट करायचा आहे आणि बघा किती सुंदर कलर आपल्या भजींना आलेला आहे। आता या पद्धतीचा कलर आला की लगेच भजी इथे मी काढून घेतलेली आहेत आणि आपली इथे उडदाची भजी तयार झालेली आहेत। तर बघत असाल कुठे ही भजी अजिबात तेलकट झालेली नाहीत, अतिशय क्रिस्पी आणि जाळीदार अशी आपली उडदाची भजी तयार झालेली आहेत। आता ही भजी काढून घेतल्यानंतर तेल आपलं थोडंसं थंड झालेलं आहे। पुन्हा गॅसची फ्लेम हाय करून तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि बाकीची भजी टाकून घ्यायची आहेत। थंड तेलामध्ये भजी टाकायची नाहीत, नाहीतर भजी तेलकट आणि निब्बर होण्याची शक्यता आहे। आता दुसरी बॅच सुद्धा सगळी भजी इथे टाकून झालेली आहेत। यांना सुद्धा थोडासा कलर आला की गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती ही सुद्धा भजी तळून घ्यायची आहेत। तर अतिशय झटपट अशी आपली उडदाची भजी तयार झालेली आहे। तर अक्षय तृतीयेसाठी या पद्धतीचे झटपट भजी नक्की ट्राय करून बघा।
दुसऱ्या बॅचची सुद्धा भजी बघा तळून झालेली आहे. तर गॅसची फ्लेम मिडियम केल्यानंतर कंटिन्यू भजींना अलटपलट करायचं आहे. तर बघा अजिबात भजी तेलकट झालेले नाहीत आणि अर्धी वाटी उडदाच्या डाळीपासून एवढी भजी आपण बनवलेली आहेत. तर बघा भजी अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि थोडीशी हळद वापरल्यामुळे भजींना कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तर बघा सोडा न वापरता अतिशय मऊसूत अशी भजी तयार झालेली आहेत. कुठेही भजी जास्त तेलकट झालेले नाहीत. आजपर्यंत भजे चांगले शिजल्या गेलेले आहेत आणि भजींना चांगली जाळीसुद्धा पडलेली आहे. तर बघा आजपर्यंत भजी चांगली तळल्या गेलेली आहेत आणि भजींना चांगली जाळीसुद्धा पडलेली आहे. फक्त डाळ चांगली भिजवून घ्यायची आहे आणि दळल्यानंतर डाळीला चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर इथे उडदाची कुरकुरीत तशी जाळीदार भजी तयार झालेली आहेत. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.